मेळघाटात मधल्या मोरगड गावामध्ये गेल्या 8 दिवसांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना 2 किलोमीटरपर्यंत पायपीट करून नदी पात्रात छोटे खड्डे खोदून पाणी काढावं लागतंय। दूषित पाण्यामुळे महिला, वृद्ध आणि बालकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनलाय। बंद पडलेली नळ योजना आणि प्रशासकीय दुर्लक्षतेमुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी आता टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत। याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी छगन जाधव यांच्याशी। छगन, सध्याची तिथली परिस्थिती काय आहे आणि आपण पुढारी न्यूजनेही जेव्हा बातमी दाखवली त्यानंतर या बातमीची दखल घेतली गेली आहे का? प्रशासन सपशेल दुर्लक्ष करते, आता टँकरचा पुरवठा होईल का? काय तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत, आपण पुन्हा एकदा जाऊया आपल्या प्रतिनिधींकडे, पण त्याआधी आपण हे विदारक वस्तुस्थिती पाहूया। पिण्याच्या पाण्यासाठी गावकरी 2 किलोमीटरपर्यंत पायपीट करतायत। नदीपात्रात खड्डे खोदून त्यांना पाणी काढावं लागतंय।